नमस्कार. आपल्या लेक चंदगडजी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज भरपूर असा पाऊस पडलाय बाहेर. रात्रीपासून अजिबातच बंद नाहीये. मला वाटतं की गावाकडे पण ह्याच्यापेक्षा जास्त पाऊस असेल, कारण पुण्यापेक्षा तर गावाकडे खूपच पाऊस असतो दरवर्षी. यावर्षी पावसाला खूप लेट झालाय, पण त्या जेवढा लेट झाला होता त्याचा सगळा वाचपा बाहेर पडला. एवढा पाऊस आहे, म्हणजे कंटिन्यू 1 मिनिट सुद्धा पाऊस बंद नाहीये. एवढा पाऊस पडायला लागलाय. आता पाऊस बाहेर पडायला लागला की काही ना काहीतरी गरम खावंसं वाटतं आपल्याला. आणि तसंच आता आम्हाला पण खूप काय काय खाऊ वाटायला लागले. तुमच्या इकडे पाऊस बाहेर पडत असेल तर तुमच्या इकडे ऑब्व्हियसली काय काय बनवलं जातं सांगा नक्की कमेंट करून. गरमागरम भजी बनवतो आपण, चहा, तसंच अजून खूप काय काय खाऊ वाटतं. असं आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण खेकडा ग्रेव्ही केली होती, मस्तपैकी गरमागरम खेकडा बनवला होता. तसंच आज पण एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले मी. तर ती काय रेसिपी असेल तर चिकन आज आणलेलं आहे. तर चिकन मध्ये 2 रेसिपी बनवणार आहेत. तर त्या दोन्ही रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला मग जाऊया आता किचन मध्ये. आजचा व्हिडिओ सगळ्यात स्पेशल असणार आहे तुमच्यासाठी, कारण भरपूर जणांच्या कमेंट आल्या होत्या की आपल्या चंदगडी बोली भाषेमध्ये व्हिडिओ बनव. म्हणून आज मी तुमच्यासाठी स्पेशल असा 2 रेसिपी करणार आहे आज. त्या सगळ्या चंदगडी भाषेमध्ये दाखवणार आहे. तर तुम्हाला आवडतात का नाही हे मला नक्की सांगा कमेंट करून. ते पण पुरा व्हिडिओ बघा आधी आणि मग सांगा. ठीक आहे, चला मग. आता काय माझ्या नवऱ्याने 1 किलो चिकन आणल्या ना, त्या चिकनचं आता काय करणार ते दाखवतो. या इकडे हे चिकन आहे का नाही स्वच्छ धुवून घेतलोय पहिला, आणि त्याला आता मॅरिनेशन करूया. आणि इकडे हे बघा 2 पार्ट केलोय याचे. ह्याच्यामध्ये हे फक्त आपल्याला फ्राय करायचं आहे, आणि हे अर्ध आहे का नाही तर ह्याची आपल्याला ग्रेव्ही मसाला करायचा आहे. म्हणजे भात आमटी करायची नाहीये, ग्रेव्ही भातासोबत भाकरीसोबत दोन्ही सोबत खाऊ येईल असं दोन्ही बी बनवायचं आहे. तर चला आता इथे का नाही डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी घालणार आहे. आता त्या फोडणी म्हणजे काय करणार आहे ते दाखवतोय. इथे त्याला गरम केलोय बघा. आता त्याच्यात का नाही नकाडा कांदा घालूया. कांदा छान भाजून घेऊ आधी. ह्याच्या आधी मी तुम्हाला दाखवलो डायरेक्ट कुकरमध्ये कशी फोडणी घालायची. तर ते गावाकडे गेला बघा आणि तेव्हा व्हिडिओ दाखवलो का नाही त्याच्यात दाखवलो. आता काय करणार आहे, फक्त कांदा टोमॅटो भाजून घेणार आहे आणि अजिबात त्याच्यात काहीच घालणार नाही. फक्त शिजवून घेणार आहे. 1-2 शिट्ट्या काढणार आहे आणि त्याच्यानंतर काय करणार आहे हे तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघितल्याशिवाय कळूच नाही. बघा आता का नाही कांदा छान भाजला आहे. ह्याच्यात का आता टोमॅटो घालतो बघा. आता ह्याच्या आधीच्या व्हिडिओ मधनं का नाही गावाकडे जे व्हिडिओ करायला बघा त्याच्यात का नाही तुम्हाला दाखवलो की डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी घाटायला आणि ग्रेव्ही म्हणजे भातासोबत भाकरीसोबत दोन्ही कसं खाऊ शकतात हे दाखवलो. ते तुम्हाला आवडलेलं व्हिडिओ, चांगला गेला तो माझा. तर आता ही छान रेसिपी दाखवणार आहे नवीन एक. तर फोडणी घातलोय, कांदा टोमॅटो आणि मिरची घातलोय. हे चांगलं छान भाजलंय. आता काय करताय ते दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता फोडणीत का नाही चिकन घालून घेऊया. चिकन स्वच्छ धुवून घेतलोय आणि तिखट घालूच नाही बघा फोडणीत. फक्त मिरची 1 टाकलोय आणि कांदा टोमॅटो बस एवढंच टाकलोय. चिकन मस्तपैकी परतून घ्यायचं आता तेलात 1-5 मिनिटं. तेलात छान जरासं परतलं ना, गरम झालं की मग नंतर गरम करून पाणी वतू त्याच्यात. नकाड चवीनुसार मीठ टाकलो. आता गरम करून पाणी घालतो. ही पद्धत का वापरतोय, कारण पोरांसाठी सूप बी होत आहे आणि चिकन बी शिजवून येत आहे म्हणून पिवळं केलं. चला आता आपला कुकर च्या 3 शिट्ट्या काढून घेतल्यात आपण. आता जवळची वाफ जाऊ देत तोपर्यंत जी आपली नेक्स्ट रेसिपी आहे ती दाखवते आता. चला या इकडे मी चिकन घेतलंय. 1 किलो चिकन आहे बघा. स्वच्छ धुवून घेतलोय. 1 वाटी मैदा घेतलोय, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 अंड, पाणी आणि लिंबू. बस बाकी एवढंच लागणार आहे, बाकी काय लागणार नाही. आता बघा हे सगळं सामान तुम्हाला डबल वापरायचं म्हणून 1 वाटी घेतलोय. आता कसं ते तुम्हाला सांगतो. आता या चिकन मध्ये का नाही 1 अंड घेतलं बघा. ते मस्त फेटायचं आणि त्या सगळ्या चिकन वरती ओतून घ्यायचं आणि छानपैकी एकजीव करून घ्यायचं. म्हणजे ते अंड सगळ्या चिकनला लागू पाहिजेत. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालू याच्यात.
त्यानंतर थोडंसं नकाड नाही तीळ बी घालायचं, एक अर्धा चमचा तिखट घालायचं, तुमच्या चवीनुसार तीख घाला, कारण आतनं जेव्हा फ्राय करता का नाही तेव्हा ते तिखट बी लागू पाहिजेत, नाही तर सपक स्वतः लागतं, म्हणून का नाही असं मॅरिनेशन करून एक 5 मिनिटं ठेवतलं, कारण त्याच्यात सगळं तिखट आणि मीठ मुरून दे म्हणून, बाकी ह्याच्यात काहीच घालतलं नाही. हो, हे बघा एक वाटी मैदा घेतलोय बघा इथे, त्यानंतर 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, नकाड्या चवीनुसार मीठ घालायचं, त्यानंतर पाणी घालायचं आणि बॅटर तयार करायचं. 1 वाटी मैदा, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर आणि मीठ हे सुकं ठेवायचं. त्यानंतर जे पाणी घालून बॅटर तयार केला त्याच्यात चिकनचे पीस बुडवतले, नंतर सुक्या पिठात बुडवायचं, थोडंसं झाडायचं आणि परत एकदा पातळ बॅटरमध्ये बुडवायचं. म्हणजे ही प्रोसेस 2 वेळा करायची, डबल वेळा, 2 वेळा पातळ पिठात बुडवायचं, 2 वेळा सुक्या पिठात बुडवायचं, व्यवस्थित झाडायचं, म्हणजे एक्स्ट्रा जो तुमचं पीठ किंवा जो मैदा असेल तो लागला झाडून टाकायचा आणि त्याच्यानंतर इकडे तेल गरम करत ठेवायचं आणि तापलेल्या तेलात सोडायचं आहे बघा. त्या एकदम कडकडीत उसळलं पाहिजेत आणि पहिला फ्लेम असते ती गॅसची मोठाच करायचा गॅस, आणि एकदा चिकन त्याच्यात टाकल्याची 5 मिनिटांनंतर फ्लेम मीडियम करायची, म्हणजे कसं वरनं जळूच नको पाहिजेत मैदा म्हणून, आणि क्रिस्पी व्हीपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचं. आता बघा कोटिंग कसलं केलं आम्ही, सुक्या मैद्याचं केलं, त्याच्याऐवजी तुम्ही का नाही ब्रेड क्रम्स असतात बघा ते जरी लावल्याशी तरी चालताय. आता सगळे चिकनचे पीस आहेत ते फ्राय करून घेऊया क्रिस्पी व्हीपर्यंत, लई गडबड करतले नाही, मंद आचेवरती छानपैकी असे क्रिस्पी व्हीपर्यंत भाजून घेतले. कलर बघा कसला आलाय, 1 नंबर आलाय का नाही, सेम KFC सारखे झालेत का नाही, 1 नंबर. वास तर अशा घरभर दरवाळलाय म्हणून सांगू, फ्राय करायला चिकनचा लय भारी, मला तर कधी एकदा खाईन असं झालंय. मस्तपैकी गरमागरम असं KFC स्टाईलचं चिकन तयार आहे, आणि कलर तर बघा किती सुंदर आलाय, आणि वरती असं क्रिस्पीपणा जो आलाय का ना, वा 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 वा, एकच नंबर. आता कोटिंग तुम्ही म्हणत असशीला तर तुम्हाला हे आवडत असेल तर हे करा, नाहीतर जर तुम्हाला की नाही घरात जर ब्रेड असेल तर तो मिक्सरला फिरवायचा आणि त्याच्यात आपण एकदा मैद्याचं कोटिंग केला आणि दुसऱ्यांदा मग त्या ब्रेडमध्ये बुडवायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट तेलात फ्राय केल्याशी तर चालताय. खरं तो ब्रेड काय करायचा, थोडासा फ्रीजमध्ये ठेवायचा आणि गार करून मग त्याला ब्रेड क्रम्स करायचे, म्हणजे कसं कोटिंग हलणं नाही अजिबात, छानपैकी होत आहे कोटिंग. कसलं भारी क्रिस्पी झालंय बघा, आणि एक चिकनचं पीस आता आजपर्यंत फोडून दाखवतो, हे बघा, हा हा हा, लई गरम आहे, भाजवलंय, आणि आतनं बघा कसलं भारी आतनं फ्राय झालंय, 1 नंबर, गरमागरम. सॉस सोबत खावा, शेजवान चटणी सोबत खावा, नाही तर तसंच खावा, तुम्हाला जसं आवडतंय तसं खावा. खरं का नाही, घरच्या घरी करून खावा, हेल्दी असं. आणि बघा घरात कधी खरं कव्वं बी चांगलंच असतंय, बाहेर कसं दुकानात किती दिवसाचं असतं ते बी माहित नाही, म्हणून घरात करून खावा, पोरासनं बी घरातच करून घाला. चला मगापासून वाट बघूल्याशी नव्हे, कधी एकदा होताय, मलाच एकदाशी घाई लागली, कधी एकदा होताय आणि खातो म्हणून. आता मस्तपैकी गरमागरम असं KFC वालं चिकन तयार झालंय, आणि बघा कसलं भारी आहे, कुरकुरीत, 1 नंबर. बघूनच तोंडात पाणी सुटले का नाही, माझ्या बी तोंडात लय पाणी सुटले, ते खाऊन दाखवतो. तुम्ही म्हणशीला आता एवढं पुढ्यात गुम म्हटले म्हणजे एकटी खाते का काय, एकटी खाणार नाही, घरात सगळी माणसं आहेत, खरं ते तुम्हाला दाखवतो होतं म्हणून सगळं गुण बसले, नंतर म्हणशीला. आता इथे का नाही केचप बी घेतलोय आणि शेजवान चटणी बी घेतलोय आणि दोन्ही मेयोनीज सुद्धा घेतलोय. असं मस्त लावायचं, बाहेर पाऊस पडवला आणि असं गरमागरम. मस्त मस्त 1 नंबर झालंय. म्हणजे ना आता हे मऊ पीस असतात बघा, तर मऊ पीस आणि कुरकुरीत पीस ह्याच्यामधले तुम्हाला काय आवडतंय ते सांगा मला. का नाही हाडाचे पीस लई आवडतात, असं काहीतरी फ्राय वगैरे केलं का नाही लई भारी लागतात. आणि आम्ही बघा आपण का नाही तिखट मीठ मसाले बाहेरच्या कोटिंगला बी घातलं आणि
अंड जेव्हा त्याच्यावरती घातला, मॅरिनेशन केलं, तर त्याला बी लावला. का लावला? कारण आतनं सुद्धा त्याला तिखटपणा, मीठ आणि ते सगळे मसाले लागू पाहिजेत आणि बाहेरच्या या कोटिंगला सुद्धा लागू पाहिजेत. बघा या कोटिंगला आणि कसं कुरकुरीत क्रिस्पी असं दिसवलंय बघा. त्याच्यामुळे एवढं भारी झालंय म्हणून सांगू. आता उगीच म्हणणं नाही, तुम्ही करून बघा म्हणजे कळतं. आता KFCला गेला की एवढं मॅगडीला जातात, KFCला जाता एवढं मागाचा गुण खातं, कारण किती 4 पीस बी नसतात. त्याच्यापेक्षा घरात करून खावा, पोराबाळासना घाला, स्वच्छ फ्रेश आपल्या हाताने स्वच्छ करून घाला, 1 नंबर होत आहे. आता मऊ पीस खाऊन बघतो कसं झालंय. वा 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 वा. भारी. एवढं असलं घरच्या घरी केला तर कशा बाहेर जाताली गरज आहे. 1 नंबर होत आहे. करून बघा, नक्की सांगा रेसिपी कशी वाटली. आणि आता ग्रेव्हीची रेसिपी सुद्धा कशी झाली ते बी सांगतो तुम्हाला. चला मग कंटिन्यू करा व्हिडिओ. आता फक्त कांदा, टोमॅटो आणि हळद, मीठ घालून नुसतं चिकन शिजवून घेतलोय बघा. 3 शिट्ट्या काढून घेतले चांगलं चिकन. आता बघूया शिजलंय काय. हा लई गरम आहे ग बाई. बघा लई भारी शिजलंय. मी असं का केलो, कारण ते सूप पोरीस बी पिओस दूध गावत आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर इकडे तेल गरम करत ठेवलंय. त्याच्यात आता कांदा, टोमॅटो आणि अख्खा लसूण घालणार आहे मी. जरासं तमालपत्र 1 घालणार आहे आणि दालचिनीचा 1 तुकडा. लसूण मी चेचून घालूच नाही बघा, असा अख्खा घातलोय. कारण जेव्हा तुम्ही चिकन बनवू त्याच्यात का नाही ग्रेव्ही, तर त्याच्यातले हे अख्खा लसूण का नाही खाऊस का नाही लय भारी लागतं, असा ज्युसी. ह्याच्यात आता हळद, तिख आणि मीठ घातलोय. जरा तिखट जरा जास्तीच घालतोय, कारण मला तिख लई आवडतंय. कारण म्हणजे असं तिखट झणझणीत नॉनव्हेजच्या रेसिपी लई आवडतात. आता हे गाळून घेतलोय बघा चिकन. आणि त्याच्यात हिरवं वाटण घातलोय, म्हणजे खोबरं, जिरं, धने आणि पांढरे तीळ, कोथिंबीर घालून बारीक करून घेतलो. तर तो मसाला ह्याला लावायचा, मस्तपैकी मॅरिनेशन करायचं. हळद, तिखट, मीठ जरा जरा लावायचं आणि फोडणीत बी घाटला वाटती, त्याच्यामुळे सांभाळून घालायचं, नाहीतर लई झणझणीत करशीला. आणि हे सगळं 5 मिनिटं मॅरिनेशन करून ठेवायचं, कारण मसाला मॅरिनेशन करतायचे तो लई भारी लागतोय तो. आणि त्याच्यानंतर फोडणी कांदा ते छान फ्राय झाला का नाही, तर त्याच्यात ती चिकन वतायचं मसाला लावून ठेवल्या शिट्टे. हे बघा मस्तपैकी मिक्स करायचं छान. आणि अंगाबरोबर पाणी घालायचं, लई बी पाणी घालायचं नाही, असं दुगदुगीत असं पाणी घालायचं आणि उकळी काढायची, त्याला शिजवायचं चांगलं. चिकन बी चांगलं शिजलंय खरं, मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा. आणि मग त्याच्यात थोडंसं नकाड सूपचं पाणी घातल्याशी तरी बी जमताय, नाहीतर मग आपलं साधं पाणी घाला गरम करायला. छानपैकी शिजवून घ्यावा. आणि असं दुगदुगीत असं भाताबरोबर, भाकरी बरोबर, दोन्ही बरोबर बी खाऊसाठी एकदम सोप्या पद्धतीचं काहीतरी वेगळं असं छानपैकी चिकन रस्सा तयार झालाय तुमचा. भाजी आमटी एकच. करून बघा, नक्की ट्राय करा आणि नक्की सांगा कमेंट करून. येवा सगळ्यांनी ज्यूसाठी. भेटूया पुढच्या